जय खानदेश मंडळी. आज एक आता आपण आयु या टॉपिकना भाग 3 सर्वात खूप तुम्हाला इंटरेस्टिंग उदाहरण देत मी तुम्हाला भाग 1 भाग 2 दिले समजेल नसेल त्याने पण रिपीट देतात आणि कुठे कुठे सांगण टाइमला मला जर घाई होत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. ठीक आहे, काय विषय नाही. ओके, आता ते का आता हे सिरीज आपल्याला कंटिन्यू चालू राहणार आहे. परत परत वरून मला कॉल मेसेज करणार की सर अशी सिरीज तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा कारण त्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होईल थोडंसं. ठीक आहे, ओके. चला आता आपण आयु या टॉपिकना भाग 3 मग तुम्ही उदाहरण पुढलं देऊ. ठीक आहे का. एक व्यक्ति 10 वर्ष पूर्व अपने बेटे की आयु का 7 गुना था. म्हणजे एक व्यक्ती होता तो 10 वर्ष पहले त्यानं पोराने कितना वय पट होता 7 पट होता. वर्तमान समय में वह अपने बेटे की आयु का 5 गुना आहे. सध्याना परिस्थितीमध्ये त्यानं जे वय ते त्यांना पोरापेक्षा 5 पट वय नाही. बताइए पुत्र की आयु क्या होगी. मग सांगा म्हणे की बा पोरानं वय काय असणार. देख आता टी एक्स आता टाइम कितला वर्ष आहे 10. ठीक आहे, 10 कंस एक्स म्हणजे काय 7 वजा 1 एक्स होता 7. ठीक आता 10 गुणा 7 में 1 गया 6 गुना 7 में 5 गया 2. ठीक सूत्र समजलं. 7 वजा 1 सूत्र म्हटला आता 1 आहे तो हा 1 आहे. एक्स वाय म्हणजे 7 म्हणजे पहिलं प्रमाण, वाय म्हणजे दुसरं प्रमाण. आता बे 1 बे 5 10 5 गुणला 6 5 तर एवढं सिंपल आणि साधं उदाहरण आहे. बाकी काही बात तुम्हाला वेगळं दिसणार. समझना है काय विषय है. एक व्यक्ति 10 वर्ष पूर्व अपने बेटी की आयु का 7 गुना था. एक व्यक्ति होता 10 वर्ष पूर्व त्याला वयना कितना पट होता 7 पट होता. तो वर्तमान समय में वो अपने बेटी की वर्तमान आयु का 5 गुना म्हणजे सध्याना परिस्थितीले त्या पोराना 5 पट वय नाही तर त्या पोराना आत्यानं वय कितलं 10 गुना 7 वजा एक्स जे सूत्र दे 7 वजा 5 2 20 5 दुने 10 5 सेकंद. ठीक क्लियर. आता पुढलं उदाहरण आहे ते म्हणतात तुम्हाला असं एकदम मस्त चटपटीत त्याने चमचे झाला तुम्हाला आपला टॉपिक आपल्या लेक्चर नक्कीच भेटेल. बराच पोरांना मेसेज येतच कॉल येतच की तर तुमले या बाबतीत खरंच मानणं पडेल की तुम्ही खूप आयरणी भाषा शिकायला खूप धमक लागत नाही. अरे बराचसा हिंदी गोष्ट राहते आयरणी मध्ये सांगायला खूप वेगळं वाटतं. ठीक आहे, चला ठीक आहे असो ते मन कर्तव्य ते पार पाडणार. पुढलं उदाहरण. एक व्यक्ती अपने एक व्यक्ति अपने पुत्र की आयु का एक व्यक्ति अपने पुत्र की आयु का 5 गुना है 8 वर्ष के बाद 8 वर्ष के बाद वो अपने पुत्र की 8 वर्ष बाद वो अपने पुत्र की आयु का 3 गुना हो जाएगा. 3 गुना हो जाएगा. घाबरने या गुना वगैरे काही मोठा विषय राहत नाही. गुना जाएगा तो पुत्र की वर्तमान आयु क्या होगी. तो पुत्र की वर्तमान आयु क्या होगी. समझना. देखो बाकी काय मोठा विषय आहे. आता ते काय मानणार का ते उदाहरण काय म्हणाले ठीक आहे. एक व्यक्ति अपने पुत्र की आयु का 5 गुना हो जाएगा. 8 वर्ष के बाद वह अपने पुत्र की आयु का 3 गुना हो जाएगा. तो पुत्र की वर्तमान आयु क्या होगी. आता मला एक सांगा देखा काय पाहणार माहिती का उजडले तुम्ही. ठीक आहे. आता
एक व्यक्ति अपने पुत्र की आयु का 5 गुना हो जाएगा, 8 वर्ष के बाद वो अपने पुत्र की आयु का 3 गुना हो जाएगा, तो पुत्र की वर्धन आयु आता टाइम कितना दिले, टी कितना दिले 8 वर्ष, कितना दिले 8 वर्ष, टी कितना दिला ना 8 ला. ठीक, आता एक्स म्हणजे काय, पहिलं पट काय 3, दुसरं काय, पहिलं 5 दुसरं 3, मग एक्स जागातून नाही 5 वजा 1, आता एक्स 5 वजा वाय 3 आहे, एक्स काय 5. ठीक, आता 8, 5 मधून 1 घ्या 4, 5 मधून 3 घ्या 2, तुम्ही 4 ने भाग द्या, बेग बेदुनी 4, बेग दुनी 4, 8 गुणिले 2, किती होणार 16 वर्ष. म्हणजे पुत्र वर्धन आहे किती होणे 16 वर्ष. क्लियर. देखा मंडळी, एक व्यक्ती अपने बेटे की आयु से 5 गुना बड़ी आयु का है, म्हणजे एक व्यक्ती तुझे ना पोऱ्यापेक्षा 5 पटवाने जास्त आहे, 4 वर्ष बाद उनकी आयु का योग 556 वर्ष होगा. एक व्यक्ती त्यांना पोऱ्यापेक्षा 5 पटवाने जास्त आहे, पण 4 वर्ष नंतर 2 वर्ष जे वय ते कितलं 56 वर्ष, तो पुत्र की वर्तमान आयु ज्ञात कर. आता पुत्रने वय काढणं आपले, पोराने बी दिलं नाही, बाप नाही दिलं नाही, त्याचं फक्त बेरीज दिली. आता काय करणार माहिती का, आता ई म्हणजे काय करणार 56 लिहा वजा सूत्रातला 2, टाइम कितला वर्ष आहे 4. ठीक आहे, आता एक्स म्हणजे कितला पट येतो 5 पट, कितला पट आहे 5 पट. ठीक, एक सूत्र. आता पण गुणाकार करा, 4 दुने 8, 5 आणि 6 करायला पाहिजे. 56, 4 दुने 8, 5 आणि 6. आजची आपला 56 2 8 कितना राहतो ना आला. ठीक, 56 8 पूर्ण 48, 6 1 6 6 8 8 वर्ष, म्हणजे पुराणा वय किती होतो मला 8 वर्ष. आता हे बेस्ट उदाहरण आहे. बाहेर उदाहरण आहेत, फक्त उदाहरण लिंक शेअर करत चला. बराचसा बोर उठला आपला, खानदेशी बोर उठल्या म्हणा किंवा बाहेर आल्या पोराच्या पोटी सुद्धा मांडणी जमत नाही. मांडणी जमली म्हणजे उतार आपोआप काढताय. एक पिता है उसके पुत्र की वर्तमान आयु का योग. देखा मंडळी, मागला द्या गुन्हा गुन्हा करा बाकीना पोरटले पुरा मग घेऊन असेल डोक्याला. ठीक आहे, आता पुढलं उदाहरण बेस्ट आहे. देख, एक कठीण एक सोपं, एक कठीण सोपं, ह्या जर रिदम आपण घेऊ तर तुम्हाला शिकायला सोपं वाटत. ठीक आहे, देखा एक पिता है उसके पुत्र की वर्तमान आयु का योग 60 वर्ष, म्हणजे एक पुरा आणि त्यानं बाप बेटाच वय ना, जे एकूण योग बेरीज आहे वय नाही ते 60 वर्ष असं म्हणाले. 5 वर्ष बाद पिता अपने पुत्र की आयु का 4 गुना था. 5 वर्षानंतर जो बाप आहे तो पोऱ्यापेक्षा कितला पट होईना होता 4 पट होईना होता. तर पुत्र की वर्तमान आयु ज्ञात करा. पुत्रने आपले वर्तमान आयु सध्याने वय काढणे. म्हणजे आता किती लोक आहे, पिता आणि कोण आहे पुत्र, पुत्र आणि पिता. ठीक, पुत्र एक्स मानू, वय किती बेरीज आहे 60 वर्ष. ठीक, 60 वजा एक्स 5 वर्ष बाद, कितना वर्ष बाद 5 वर्ष बाद, एक्स अधिक 5 65 वजा 5, 60 5 करा 65. ठीक आहे, आता 5 वर्ष बाद पुत्र की आयु का 4 गुना था. कोण पिता, आता पुत्रानं पण किती एक्स अधिक 5. एकदम सोपं राहते, काही टेन्शन घ्यावं, काही लोडलं नाही. आई वगैरे तुमले प्रत्येक टॉपिक एकदम सिंपल मध्ये शिकवतो. कितला गुन्हा था 4 गुना, जितला पट आहे ते तिला लिहिला 4 गुणिले एक्स 4x अधिक 4 पंचे 20 65 वजा एक्स. ठीक आहे, ठीक आहे, एक्स मायनस इला प्लस येतो
4x अधिक x हा प्लस आहे तिकडे मायनस होईल. बरोबर चिन्ह लई कलाकार बरं का एकदम. 65 ना 20 किती लावणार तुम्हाला 45. 4 आणि 1 5x. 5x बरोबर 45. इकडे तिकडे काय द्यायचं गुणिले. समजणार ते कंसाची संख्या बाहेर गुणिले असते. 4 गुणिले 4x 4 5 20 अधिक कंटिन्यू 65 वजा 1 कंटिन्यू. आता 4x हा x मायनस आहे इकडे क्रॉस कंटाळला प्लस जाय हा प्लस आहे तिकडे क्रॉस जाणं मायनस आहे. 65 वजा 20 45. 4x आणि x 5x 5x बरोबर 45. आता हा गुणिला आहे तिथं भागला जाईल म्हणजे x बाहेरून हा 45 भागिला 5 1 5 5 9 45 x बरोबर 9. एक बरोबर घेतला 9. आता कोणी विचारले पुत्रने प्रमाण किती 90 म्हणजे किलो ना 90. एकदम सिंपल आणि साधा प्रश्न राहतो. एवढा काही जास्त लोड लावासारखा प्रश्न राहतं नाही. लिहा. देखा मंडळी त्या लेक्चरने आपला एक सोडलं होता ठीक देखा. आज सीता राजू की 15 वर्ष पूर्व की उम्र की 6 गुनी. सीता की आयु ठीक. सीता की आयु राजू की 15 वर्ष पूर्व की आयु की 6 गुनी है. यदि उनकी उम्र का अंतर 8 वर्ष हो तो सीता की आयु ज्ञात. अच्छा काय काय बनणार ते आता 15 3 आणि 8 किती वर्ष अंतर 8 वर्ष अंतर. कितना वर्ष पूर्व 15 वर्ष पूर्व आणि किती वर्ष गुन्हे 6 वर्ष. मग खायला काय करावं जी जिथला पट आहे ते ना मग 1 मायनस करूया बाकी काहीच करा. 8 काय 8 वर्षानंतर 15 काय 15 पट आणि 6 काय 6 गुण. 15 वर्ष पूर्ण 15 6 गुण 6 आणि 8 वर्षानंतर म्हणून आणि खाली जे वर आहे रास जिथलं पट रास ते ना नेहमी 1 मायनस करा असा पॅटर्न ठीक म्हणून 1 मायनस करा. आता 8 गुणला 15 गुणला आता 7 नाही केलं 5 5 आहे 5 3 कर 15 हा 8 गुणला 3 गुणला 6 ठीक. 7 3 18 18 गुणला 18 8 44 त्यानं आयु किती होणे 144 वर्ष ठीक आहे. आज ना सेशन मला माहितीप्रमाणे खूप स्टँडर्ड उदाहरण आहे. इथून पुढे ज्या उदाहरण होतील त्या येण्यापेक्षा खूप बेस्ट राहतील. त्या बाबतीत निश्चिंत राहा ठीक. फक्त एकच राहत आपल्या डेली जो क्लासला संवाद साधणार तो डेली लाईव्ह लेक्चर डेली करत चला आणि आपल्या बॅचेसना प्रत्येक व्हिडिओ शेअर करा. चला तुम्हाला मित्रले मी अपलोड करा सकाळी 6 6:30 रोज प्रत्येक दिवस ना 2-3 व्हिडिओ अपलोड होत जातो. तुम्ही यूट्यूब चॅनल अपलोड नेहमी भेटत चला आणि चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येकपर्यंत चॅनल पोहोचवा. ओके भेटत पुढे लेक्चरले तोपर्यंत जय खानदेश.